कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मलकापूर शहरामध्ये आज प्रवीण दरेकर साहेब आलात. काय सांगाल साहेब, आज अकॅडमी त्याला ग्रामीण भागामध्ये आज अकॅडमीचं उद्घाटन होतं, काय सांगाल? त्या मनाला अतिशय आनंद आहे की मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपलं स्वतःचं एक स्थान कर्तृत्व निर्माण केल्यानंतर आपल्या मातीसाठी, आपल्या गावच्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी मोठ्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्याकरता ही मुलं तयार व्हावीत म्हणून CET असेल, JEE असेल, नीट असेल, या सगळ्या परीक्षांची पूर्वतयारी, त्याचं प्रशिक्षण, त्याचं कौन्सिल देणारी यंत्रणा जी ग्रामीण भागात नसते ती देण्याचं काम आज या ठिकाणी आनंदमाई इंडियनच्या EM अकॅडमीच्या माध्यमातून होतं आहे. हे निश्चितच आपल्या तालुक्यासाठी त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारच्या अकॅडमी तालुका स्तरावर शहरात झाल्या पाहिजे आणि गावातल्या शेतकऱ्यांची मुलं, कष्टकऱ्यांची मुलं आज या मोठ्या हुद्द्यावर अधिकारी म्हणून गेले पाहिजेत. आज 5 राज्याच्या निवडणुका घोषित होत आहेत, त्याचबरोबर बारामती आणि राहुरीची विधानसभेमध्येची घोषणा होणार आहे, निवडणूक लागणार आहेत. ह्या बिनविरोध होतील का आपले भाजप म्हणून लढतील तिथं? नाही, आता शेवटी निवडणुका या होणार. आता बिनविरोध कुठे होते, आपण बारामतीची कदाचित बिनविरोध होऊ शकते, कारण आपल्या महाराष्ट्राला एक परंपरा आहे, ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना दुःखद होतात त्यावेळेला पक्षापलीकडे जाऊन तिथली जनता त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक करत असते. त्याच्या सर्वच ठिकाणी बिनविरोध होतील असं मला वाटत नाही, त्यामुळे निवडणुका होतील. मुंबईच्या महापौर ऋतू तावडे वादाच्या वरात सापडले आहेत. जर बघितलं तर आपण लाल दिवा आणि निळा दिवा लावलेला आहे. मिलिंद नार्वेकर त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. 2017 साली आपणच लाल दिवा लावू नये म्हणून असे आदेश काढले होते. मला याची कल्पना नाही, पण लाल दिवा निळा दिवा असला तर कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे. त्या मुंबईच्या महापौर आहेत. मुंबईच्या महापौर हा एक सन्मान आहे, परंतु या संदर्भात काय नेमकं झालं आहे, काय लावलं आहे मला माहीत नाही आहे. माहिती घेऊन यावर आणखी तपशीलवार भाष्य करता येईल. नितेश राणेंनी नाशिकमध्ये असं वक्तव्य केलं की कुंभमेळ्यामध्ये हिंदूंचे स्टॉल लागलेत, मी मंत्रालयात बसलो आहे, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला वाटतं की त्याच्यामध्ये चांगलं आहे ना. हिंदूंचे स्टॉल लावले असतील त्या रक्षणासाठी मी उभा आहे. हे हिंदुत्ववादी भूमिका घेऊन आमचे नितेश राणे सातत्यानं बोलत असतात, काम करत असतात. याचा अर्थ काय त्यांनी कोणाला धमकी दिली असं मानायचं कारण नाही. आपण जर बघितलं तर संजय राऊत अबू आझमींच्या इफ्तार पार्टीमध्ये गेले होते, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला वाटतं की आता हे बघा, संजय राऊत त्यांनी तर त्या ठिकाणी काँग्रेसबरोबर जाऊन हिरवे झेंडे ज्यांनी त्या ठिकाणी नाचवलेले आहेत निवडणुकींमध्ये, त्या ठिकाणी त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार आपण? आपण जर बघितलं तर भीमाशंकर कुंभमेळा 3 महिन्यासाठी बंद ठेवण्यात आलेला आहे. तिथं आपले भाजपचे खासदार दुबे साहेब गेले होते आणि मंदिरात VIP दर्शन केलं. नाही, मला याची कल्पना नाही आहे, परंतु अशा प्रकारे बंद असताना त्या ठिकाणी दर्शन घेणं त्या ठिकाणी संयुक्तिक नाही. परंतु मला वाटतं त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे अशी माझी माहिती आहे, परंतु मला त्याचं डिटेल काही कल्पना नाही. आपण जर बघितलं तर पुन्हा राज्यामध्ये एका महिलेवर घरात घुसून अत्याचार करण्यात आला आणि तिला एका चौकामध्ये बांधण्यात आलं. तसंच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून धमकी देण्यात आली, काय सांगाल? नाही, याच्यामध्ये काय सांगणार. अशा प्रकारच्या नराधामांना त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केली पाहिजे, त्याला ठोकून काढलं पाहिजे, त्यांच्यावर कडक अशा प्रकारची ॲक्शन घेतली पाहिजे आणि समाजातली ही मानसिकता त्या ठिकाणी बदलण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या नराधामांना पोलीस खात्याने कुठल्याही प्रकारे दयामाया न दाखवता ठेचूनच काढलं पाहिजे. याच जिल्ह्यामध्ये हातकणंगले तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला ॲसिड फेकण्याची हे दिले होते, धमकी दिली, काय सांगाल? नाही, मला वाटतं की अशा प्रकारच्या घटना ह्या थांबल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या विकृत प्रवृत्ती, मानसिकता आहेत त्या ठिकाणी ठेचूनच काढायला पाहिजेत आणि यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ह्या गोष्टी कशा कमी होतील. आपण जर बघितलं तर सगळं जर बघितलं तर सगळ्या प्रश्न दिले. कॅमेरामॅन रोहितसह मी साईनाथ जाधव, TVN मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.